फक्त प्रभागातील नागरिक नाही तर इतर शहरातीलही नागरिक किंवा असतील किंवा आमच्या तालुक्यातले सगळ्यांचे मी संपर्कात असून जेवढं काम करता येईल तेवढं देणारच आहोत. नमस्कार, मी प्रियंका पाटील शेळके आपलं द अहिल्यानगरमध्ये स्वागत करते. तुम्ही माझ्या पाठीमागचा परिसर पाहत असाल तर हा सुंदर असा चकाचक रस्ते असणारा परिसर आहे, तो म्हणजेच प्रभाग क्रमांक 3. आणि प्रभाग क्रमांक 3 म्हटल्यानंतर माजी नगरसेवक योगीराज गाडे यांचं नाव घेतलं जातं. कारण बऱ्याचदा निवडून आल्यानंतर लोकप्रतिनिधी हा मतदारांकडे फिरकत नाही, पण याला योगीराज गाडे हे अपवाद आहेत. योगीराज गाडे होम टू होम नेहमी जातात, फक्त प्रचारासाठी नाही. आता प्रचाराच्या क्षणी देखील ते कुणाकडेही गेले तर प्रत्येक जण म्हणतो की तुम्ही आमच्याकडे नेहमी येता, तुम्ही आमच्यासाठी काम करता आणि तुम्ही आमच्या एका कॉलवरती आम्हाला उपलब्ध होतात. म्हणूनच तर योगीराज गाडे यांना प्रभाग क्रमांक 3चा मोबाईल नगरसेवक म्हणलं तरी चालेल. म्हणूनच योगीराज गाडे यांना प्रभाग 3चा मोबाईल नगरसेवक म्हटलं तरी काही हरकत नाहीये. पाहूयात तर हे मोबाईल नगरसेवक कशा मी 10 वर्षाच्या माध्यमातून प्रत्येक ठिकाणी पोहोचण्याचा प्रयत्न केलेला आहे. 95-98% मी घरोघरी पोहोचलेला आहे सगळीकडं. आणि त्याच्यामुळे चांगला प्रतिसाद आहे. कारण की ज्यावेळेस पहिल्यांदा निवडून आलतो त्यावेळेसच निश्चय केलं की आपण मनापासून लोकांची सेवा करायची. म्हणून त्यामुळं मी छोटे मोठे गोष्टी असून किंवा कोणत्याही अडीअडचणी असतात नागरिकांच्या संपर्कात राहिलेलो आहे. फक्त प्रभागातील नागरिक नाही तर इतर शहरातीलही नागरिक किंवा असतील किंवा आमच्या तालुक्यातले सगळ्यांचे मी संपर्कात असून जेवढं काम करता येईल तेवढं प्रयत्न करत असतो रोज. त्यामुळे चांगला प्रतिसाद आहे. लोकांचा प्रतिसाद एकदम चांगला आहे. आणि ह्यावेळेस तर लोक सध्या आम्ही सर्व पॅनलच चालू मशालचं जो आमचा इथला पॅनल आहे सुशिक्षित पॅनल आहे. सगळे सुशिक्षित उमेदवार आहेत. बरेच जण म्हणतात की तुमचा जो संपर्क आहेच आहे, आम्ही तुम्हाला देणारच आहोत. आणि काही ठिकाणी असे सजेशन आले की महिला नगरसेविका निवडून आल्यावर परत त्यांच्या महिलांशी किंवा त्यांची जास्त गाठभेट होत नाहीत. तर त्याच्यामुळे आमचे जे महिला उमेदवार आहेत तेही सुशिक्षित आहेत. त्यांनीही आश्वासन दिलेलं आहे की आम्ही महिलांच्या टचमध्ये वगैरे राहू. आणि नागरिकांचा चांगला प्रतिसाद आहे.